कर्नाटकमध्ये होणाऱ्या आगामी सामाजिक आर्थिक सर्वेक्षणावरून आता मोठा वाद निर्माण झालेला आहे। लिंगायत समाजाच्या सर्वोच्च संघटनेनं समाजातील सर्व सदस्यांना या सर्वेक्षणामध्ये स्वतःची ओळख ही हिंदू म्हणून नव्हे तर वीरशैव लिंगायत म्हणून नोंदवण्याचं आवाहन केलंय। या आवाहनामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। लिंगायत समाजाचा मुद्दा संवेदनशील ठरतोय, कारण हा समुदाय दीर्घकाळापासून हिंदूंपासून स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करतोय। समाजातील मोठा घटक असा दावा करतोय की लिंगायत हा वेगळा धार्मिक गट आहे आणि त्यांना स्वतंत्र ओळख द्यावी। येत्या 22 सप्टेंबर पासून कर्नाटकमध्ये जातीय जनगणना सुरू होणार आहे आणि त्याआधीच वीरशैव लिंगायत महासभेनं हे अधिकृत पत्र जारी करून समाजातील सदस्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत। लिंगायत समाजाच्या नेमक्या कर्नाटकातल्या मागण्या काय आहेत बघूयात। लिंगायत समुदायाला हिंदू धर्माचा हिस्सा म्हणू नका। लिंगायत हा वेगळा धार्मिक गट आहे, स्वतंत्र ओळख द्या। लिंगायत समुदायाच्या सर्वोच्च संघटनेने ही मागणी केली आहे। सर्वेक्षणात हिंदू नव्हे तर वीरशैव लिंगायत म्हणून स्वतंत्र ओळख द्यावी। कर्नाटकात लिंगायत समुदायाची लोकसंख्या 17% असल्याचा दावा करण्यात आलाय। सामाजिक आर्थिक सर्वेक्षणावरून नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे। भाजपच्या हिंदू वोट बँकेवर परिणाम होण्याची ही शक्यता आहे। अशा प्रकारचा लबाड प्रयत्न मागच्या 6 वर्षापूर्वी जेव्हा कर्नाटकची निवडणूक झाली होती तेव्हा पण त्या पद्धतीने अशा या धार्मिक समाजाला, या सहिष्णू समाजाला, अत्यंत प्रामाणिक असलेल्या समाजाला अशाच पद्धतीने एका जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न डाव्या विचारधारेच्या लोकांनी केला होता। त्यावेळेसच तिथल्या संपूर्ण लिंगायत समाजाने त्यांना चपराक देऊन पूर्णपणे हिंदुत्ववादी असलेल्या सरकारच्या पाठीशी स्वतःचं बळ उभं केलं होतं। खरं तर मला ह्याच्यामध्ये राजकारण आणायचं नाहीये। लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे।